जय भीम नमो बुद्धाय. रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पिंपरी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघितलं असेल माझ्या पाठीमागे तुम्हाला बहुजन प्रेरणा बुद्ध विहार सामाजिक ट्रस्ट दिसत आहे. मला समाजाला एकच सांगणे की कुठल्या अँगलला आणि कुठल्या उद्देशाने हे बुद्ध विहार वाटतंय का हे समाजाने सांगायला हवं. आपण बघितलं असेल आजूबाजूला अनेक शॉप आहेत, अनेक ह्या बुद्ध विहाराच्या बाजूला देखील तुम्ही बघू शकता कचरा पडलेला आहे, चपला आहे, तिथे बरेचसे दुकान आहेत. पण या ठिकाणी फक्त बुद्ध विहाराचा वापर इथल्या स्थानिकांचे व्यवसाय वाचवण्यासाठी, यांचे शॉप वाचवण्यासाठी तर केला जात नाही ना. बघू शकता की या ठिकाणी कुठली स्वच्छता तुम्हाला दिसते का? ज्या ठिकाणी ते ध्वज लावण्यात आले त्या ध्वजाची देखील तुम्ही परिस्थिती बघू शकता कशा पद्धतीने झालेली आहे. आणि या ठिकाणी म्हणतात की हे बुद्ध विहार आहे, समाजाचं आहे, 18 वर्ष झाले, 12 वर्ष झाले, अशा अनेक वेळा सांगण्यात येते. पण हे संपूर्ण जर परिस्थिती बघितली, आता या ठिकाणी जर बुद्ध विहार आहे, बुद्ध विहारात वंदन जेव्हा करायचे असते त्यावेळेस खालचा परिसर बसायचा कसा पाहिजे तुम्हाला काय या ठिकाणी कुठल्या अँगलला वाटतं का धार्मिक कार्यक्रम उपस्थित होत असतील, बुद्ध वंदना होत असेल किंवा कुठला कार्यक्रम साजरा या ठिकाणी होत असेल, फक्त असं चित्र दिसून येते या ठिकाणी. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं जे विहार बांधलेले हे विहार फक्त या ठिकाणी व्यावसायिकांना आधार म्हणून तर बांधलेलं नाही ना, किंवा या ठिकाणच्या व्यावसायिकांना वाचवण्यासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला जात नसेल ना. असं तुम्ही बघू शकता सर संपूर्ण की या ठिकाणी मिनी मार्केट नाव देखील देण्यात आलेले आहे. पुढे जो बॅनर लावलेला त्या बॅनरची दुरवस्था तुम्ही बघू शकता की कशी अवस्था झालेली त्या बॅनरची, झेंड्यांची झालेली असेल. पूर्वी या ट्रस्टचे फारुख शेख म्हणून या ट्रस्टचे अध्यक्ष होते. मग प्रत्येकाच्या समाजाचा आधार असतो. मग ज्याला ज्याच्या समाजाचा आधार आहे त्यांना त्याच्या समाजाचं धर्मस्थळ या ठिकाणी बांधायला आहे. फक्त केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच वापर का बरं आणि कशाचा वापर होणार का हे देखील समाजाने जातीने या ठिकाणी लक्ष घालून या ठिकाणची सत्य परिस्थिती काय आहे ही समाजाने या ठिकाणचे येऊन अध्यक्ष असतील किंवा संबंधित कोणी शिष्टमंडळ असेल किंवा संघटना कर्मचारी असतील त्यांना विचारायला हवं. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागताचा वापर जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर या ठिकाणी समाजाचं नाव खराब होत आहे. आणि आपण बघितलं असेल ह्या विहाराच्या माध्यमातून समाजाचा अपमान होत नाही का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होत नाही का, तो होतोय. या सर्वाला अपमानित करण्यासाठी या ठिकाणी षड्यंत्र रचले जातात आणि बौद्ध समाजाला बदनाम करण्यासाठी काही मंडळे अशा कृत्य करत असतील हे देखील शक्यता नाकारता येत नाही. समाजाने एकत्रित येऊन सत्य परिस्थिती काय आहे ती पुढे बघितली पाहिजे. ह्या विहाराची सत्य परिस्थिती काय, हे विहार कोणी बांधलं, कुठल्या उद्देशाने बघितली, जागा कोणाची आहे. आता जागेची माहिती घेतली तर असं कळतं की मेट्रोसाठी नियोजित जागा आहे. म्हणजे खरंची जागा मेट्रोसाठी नियोजित आहे का, हा भूखंड कोणाचा आहे, याच्या सर्व कागदपत्राची तपासणी महानगरपालिकेचे अधिकारी असतील, पोलीस आयुक्त असतील आणि समाजाने बैठक घेऊन करायला पाहिजे. पण या ठिकाणी नक्कीच चुकीचे काम होत असतील त्यासाठीच समाज यांच्याकडे पाठ फिरत असेल ना, असं देखील म्हणायला आपल्याला हरकत नाही. ह्या अशा चुकीच्या वागण्यामुळे, अशा कृत्यामुळं बौद्ध समाजाची इतर समाजामध्ये देखील बदनामी होत असते. याला कुठेतरी थारा द्यायचा असेल तर हे जे कृत्य कोणी समाजाने एकत्र येऊन योग्य त्या कारवाईसाठी पुढे यायला हवं. कोणी केले त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी आणि त्यांना शिक्षा व्हायला हवी.